आणले सरप्राईज आहे म्हणत होता. सरप्राईज आहे तुला. बर काय आणले? काय आणले पप्पा? काय आणले मम्मीला? डबा दुईचा. दाखवा लोक. धुतो की मग रोजच धुतो. तिकडं नका ठेव टिफिन बॅग मळती सगळी. माझ्या चिवची सकाळी धुवून ठेवली होती. काय आहे ती दाखवा लवकर. चल धावतो. चला चप्पल तिकडे खाली काढत जावा. काय आहे हो? बघीला काय आणले बघ. हा 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 गॅसची शेगडी. अरे कशी रोज म्हणे काय बनायची चिव? गॅसचा काय येतोय आता? येईन का वास? आणि ते रेग्युलेटर म्हणजे त्याला रेग्युलेटर पाहिजे होता नवीन. का तर आणलं चिव येते ऑर्डर आहे का? मोदी कशी नळी आहे त्याला? हे मध्येच आहे नवीन मधलं भारतलं आहे. पैसे दिले मम्मीला. ते वरची काच आहे का? मी बऱ्याच जणांचं ऐकलं त्याच्यावर काय असं आदळलं आपटलं तर ती फुटते गरम ह्याने. आणू इकडे उभा राहा. उभा नाही उभा राहा की उभा राहा. पैसे मागायला द्यायचे ना. उभ्याचं नाही चाललंय. उभा राहा उभा राहा उभा राहा. ते बाबाने उभा राहून जाऊ द्या. उभा राहा की. हा असं असंच कर. हा कर. हा हा मग ह्याच्यावर एवढ्याच वरात वरनं हात घेता येईन दाब दाब. तुम्हाला फोडायला नाही सांगितलं मी. तुला म्हणलंय फक्त तुम्हाला मी. म्हणलंय म्हणजे का तर मागे कोणी कोणी भाजी कसं चालतंय आपण बघू मित्रांनो. लगेच काय गोटा बिटा काय होत नाही. फुटत बिटत काय नाही. खाली पत्रा असतो वरती. ऑटोमॅटिक आहे का? सगळं ऑटोमॅटिक आहे. हा गॅस जास्त संपतं बरं का ऑटोमॅटिक. काय ह्याच्यावर संपत नाही. संपतो जास्त. कोण म्हणलं? बरं संपलं काय असं 5 दिवस आधी संपलं. हा ह्याच्यात काय व्हायचं आहे? बर छान वाटलं सरप्राईज. बरं च्या कुठं करायचं काय आहे का? मोबाईलला घ्यायची टाकली. चल तुला दाखव. ह्याच्यावर माझ्या बसत असेल. ह्याच्यावर तसं कसं बसेल ह्याचं त्याला? काय मी होल मारू शकतो ह्याला? नको. मी काय पण करू शकतो ह्याला. जो शेगडी आणू शकतो ना तो काय पण करू शकतो. लक्षात ठेव. कसं किचनला शोभत नव्हती का शेगडी ती. बर हे कुठे अनुष्का ग्राइंडर आण आतमध्ये स्टोर मध्ये जा. नवी कापू वाटली अश्विनी शेगडी. हा खुश ना? खुश ना? खुश खुश. कसं वाटलं सरप्राईज माझं? हा कसं काय दिलं? खतरनाक दिलं ना? ओके. तर तिला सांगितलंच नाही मित्रांनो तुला काय आणणार आहे. डायरेक्ट तिच्यासाठी घेऊन आलो आणि तिला आणल्यानंतर सांगितलं. आणि तिला असं सरप्राईज द्यायचं आता सारखी म्हणजे न सांगता प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार अश्विनीचं. आणि काय असतं महिन्यातून एखादी वस्तू नवी आणली म्हणून काय होत नाही. आणली पण पाहिजे एखादी. आणि लय नाही किमतीचं छोटंसंच आहे आणि तिच्यासाठी छान आहे. तिला पण स्वयंपाक करायला मुडी छान छान. पहिली बिघडली होती शेगडी. हा लय वास यायचा गॅसचा. इतका वास यायचा ना. आता बंद झालाय. कसं काय? घरात थांबू वाटत नव्हतं. ती लीक होतं ग भांड. तीच लीक होतं का? हा तीच लीक होतं त्याच्यामुळं ती वास यायचा. म्हणून आज काय म्हणलं राग उगं म्हणलं काय व्हायचं पोटबीट व्हायचा भीती वाटायची. त्याच्यामुळं राग काय केलं गेलो आणि अश्विनीसाठी शेगडी आणली. कशी वाटते मित्रांनो शेगडी ताईंनो? तुम्ही सांगा. सूर्या कंपनीची आणली अश्विनीसाठी. एक छान अशी आणली बारामतीहून. तर काय म्हणते आणखी कसं वाटतंय? काय नाही आता केलाय स्वयंपाक चालू. बरं आज कशाची भाजी केली? वरण. नव्या शेगडीवर. अगं पुंजायची होती की शेगडी तिला? भात वरण. अगं तिला पुंजायचं होतं की हात खूप व्हायला असतं. तर मला का नवी आणलीला का शेगडीला का चूल घातल्यावर घालते तर मग हेला का नाही. बरं असू दे चल. सकाळ आंघोळ केल्यावर फ्रेश झाल्यावर सकाळ करा. ओके डन. डन डन. आणि इकडे माझ्या चिमण्यांचं काय चाललंय? हाय स्वीट गर्ल. कशी आहेस तू?
हा अगं बोलच आपल्या बरी हा बरी काय काय बरी आहे मी. बरी आहे बर पेपर झालं का सगळं बरी का खरी हा, कोणत्या विषयात किती मार्क पडले आता किती वेळा सांगा फक्त हा मला एकदा सांग माझ्या ध्यानात सांग सांग तरी बर किती विषयात पहिला नंबर आला तिला बोलायचा कटाळा बर किती विषयात पहिला नंबर आला 3 हिंदीत एक, गणित एक आणि अक्षर कसं आहे बघा तिथे हा हिंदी तिचं तुम्हाला अक्षर जाऊ का सगळं नाही चांगलं माझं. जाऊ अक्षर इंग्लिशचं जाऊ नाही चांगलं. छान नाही की आता तरी बरं आहे करलेली लिपी शिक्क्या ना तुझ्या पप्पाचं अजिबात नव्हतं चांगलं तर असू द्या एक बार माझं लय हुशार आहे तर माझी चिव पण हुशार आहे चिव तुझा किती विषयात पहिला नंबर आला सांग ऐ बरं किती किती मार्क पडली एकदा सांग की तुझ्या तोंडून थांबा मला ना आपल्या चिवची मार्क विचारू कोणत्या विषयात किती पडली हा सांग बरं आता कोणत्या विषयात किती पडली हा, 20 पैकी 1 कशात पडलेत मराठी आणि 25 कोणत्या विषयात पडलेत 20 पैकी डबा कुठे घासायला 25 कोणत्या गणित मध्ये पडल्यात ना तुला इंग्लिश हा इंग्लिश मध्ये तिला 20 पैकी 25 पडल्यात हा मग तुम्ही विचार करा आमची चिव किती हुशार आहे माझं चिव ना लय हुशार आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगू प्रत्येक विषयात तिला मार्क पडतात आणि खूप पडतात पप्पापेक्षा 5 ह्यानी हुशारच निघाली हा हा, माझ्यापेक्षा तर लय हुशार आहे आणि अनुष्का बा तुला किती पडली इंग्लिश मध्ये अनुष्का लेड 17 भरलं त्याचा दुसरा नंबर आला इंग्लिश दुसरा नंबर आला होय पहिला नंबर आला पाहिजे माझा पहिला थोडा अभ्यासावर जोर दे इंग्लिश मध्ये हा तू अशीच मोठ्या राहिली तर कशी पोलीस होणार मोठं नाही म्हणत त्याला मग दुसरा नंबर येतोय तुझ्या मैत्रिणींचा पहिला येतोय हा तुला कसं काय वाटत नाही बोलताना पण माझा हा पहिला 2 जणांचा मी जिवलो नसतो हा पप्पा माझा पहिला नंबर आला हा ग पिलू माझं लय हुशार आहे ग आपली अनुच हुशार नाही असू दे ठीक आहे चला तर मित्रांनो माझी अनुष्का खूप हुशार आहे भारी वाटतं अनुष्का अशी अभ्यास करत असल्या नका हरभऱ्याच्या झाडा चढवू तिला का ग हुशारच आहे हुशार पिलू हुशार माझं. करून तिला टॅब आणून द्यायचंय मस्त पैकी अभ्यास कराय आणायचं ना आणू आताशी 6वीत आहे 10वीत गेल्या बघूया नाही नाही तिला का टॅब नाही आणू? आणायचं तिला तिला लॅपटॉप किंवा टॅब आणायचे हो तिचं मी स्वप्न पूर्ण करणार माझ्या पिल्याचं अय पिल्या काय आणायचं टॅब आणायचं का लॅपटॉप टीव्ही देवा देवा काय झाले का या पोरीला टीव्हीच पाहिजे होती टीव्ही काय आणायचं लॅपटॉप आणायचं का टॅब टीव्ही आणायचा कसं मला पण नाही, तुम्हाला पण बघायला पण आणि चिव तुझा अभ्यास झाला का नाही बरं बरं आमच्या चिवचा अभ्यास करायचा आहे मला कारण की आज आमच्या चिवनी इंजेक्शन घेतलंय शाळेमध्ये आणि इंजेक्शन घेतल्यामुळे आमची चिवी आजारी आहे आज आणि आजारी असल्यामुळं हात दुखतोय तिचा तिचा हात दुखतोय आणि तिला अभ्यास जमा नाही म्हणून मी अभ्यास करणार आहे बरं काय करायचं ABCD बरं एक दोन मेहनतच नाही होय बरं ठीक आहे असू द्या पोरींपाशी बसलं ना कसा वेळ जातो मला कळतच नाही आणि माझ्या अनुष्कापाशी जर गप्पा मारत बसलं ना हा लय बोलती फटाफटा काय तुम्हाला सांगू तिला टीव्ही आणायचा आहे पण टीव्हीचं काय करावं डोकंच चाला ना माझं मी म्हणतो तिला 10,000चा लॅपटॉप हे आणून द्यावं टॅब आणून द्यावं अभ्यास करायला पण बा माझं म्हणते टीव्हीच आण पप्पा हा बरं टीव्हीच आणायचं हां त्यापेक्षा आपलं टीव्ही आणायचं तुला काय काय आणायचं आणखी सकू थांबा लिस्ट बनवते नाही तुझी लिस्ट तुझ्यापाशीच राहू दे तुला असं सरप्राईज देत राहीन अधूनमधून घेऊन येत जाईन तुझ्यासाठी बरं चालेल काय पण आता आपल्या मस्तपैकी घराचा कलर द्यायचा बघायचं आता सध्या आपल्याला एक वाढलंय काय वाढ एकच टार्गेट आहे घराचा कलर हा जे टार्गेट हाणून घेतलंय ना तेवढंच पूर्ण करायचं एकदा घराचा कलर झाला लाईटीची फिटिंग झाली प्लंबिंगची फिटिंग झाली घराच्या बाहेर निघलो आपण घरातनं बाहेर बाहेर सगळं म्हणजे करायचं आणि घराच्या बाहेर निघायचं घराच्या बाहेर निघायचं काहीच राहत नाही मग आमचं इथं कोण राहणार तसं नाही रे घराच्या बाहेर म्हणजे कवर काहीतरी सेविंग करायला लागत ना
तुमचं मोर शिक्षण, तुमचं मोर लग्न, इन्व्हेस्टमेंट पाहिजे ना. तू उद्या म्हणल्या पप्पा मला बाहेर शिकायला जायचं, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, थायलंड, नेदरलँड, चायनामध्ये, लंडन. मग तुझ्या बापापाशी पैसे पाहिजेत ना, पाहिजे का नाही? हा, तू म्हणशील पप्पा मी माझी मैत्रीण इकडे गेली तिकडे गेली, ह्या युनिव्हर्सिटीमध्ये गेली त्या युनिव्हर्सिटीमध्ये गेली. कोरियाला जायचंय? कसं जायचं? चॉंग कोरियाला कशाला? कोरियाला कशाला? का नवीन करून आणायचं आहे? हा हा तिकडं ती काहीतरी आता तिकडचे लोक व्हिडिओ टाकायला लागले, त्याला तीच व्हिडिओ लागले. आपण डान्सर व्हायचं, तिथं जायचं डान्स करायला. असं जायचं काहीतरी नाही बाळा, शिकलं ना कुठलीही गोष्ट तुला जेवढं शिकायचंय तेवढं फुल फ्रीडम आहे. तुझा बाप खंबीर आहे तुझ्या पाठीशी. तू फक्त शिक. मुलगी शिकली प्रगती झाली. बघ तुझ्या बाबतीत मी कवाच ही करणार नाही. काय करणार नाही म्हणजे काय म्हणतात ना, कॉम्प्रोमाइज करणार नाही. फ्रीडम देणार तुला. फुल फ्रीडम आहे मला. हा तुला फुल म्हणजे फुल. तू किती शिक, कवाच नाही. अरे नोकरीची काय गरज आहे? शिकली ना तू. माणूस शिकत राहिला ना आपोआप नोकरी लागते. तू शिक्षण झालं व्यवस्थित, तुझं सगळं झालं, स्वतःच्या पायावर उभं राहिले, तुला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही का? पडेल. हा तू हुशार आहे ग, मला माहिती. आणि माझ्या चिवूल तर काही विचारू झालं. अगं तिचं बेचं पाडं मी कवाच पाठ घेतलेलं. तसं कसं म्हणते का? तुला तरी कुठे येतो बेचा पाडा? पहिलीत गेली तू. ग बस, काहीतरी खोटं बोल नका. सगळी खोटी समजतात तुला. दाव बरं म्हणून. बरं दाव म्हणून 4चा म्हणा. हा थांब. ती म्हणते माझं 5 पर्यंत बेचं पाडं पाठ येतं. आणि मला खाऊ म्हणून धावलं. विचार बरं तिने धाव बरं म्हणून. धाव मग माझ्या आणू दीदी 6चा पाडा म्हण ग. तू मध्ये बोल ना ग. हा अनुष्का एकदा म्हणून धाव ग. हा अनुष्का म्हणून ग. हा 6चा पाडा म्हण तू. आणि चिवचा तीनचा पण येत असं आता. धाव बरं. बेचा पण येत असं. पाचचा पण येतो तुला. हा 5 मी तर तुला एडी समजत होतो. हा तुझं माझं शेण बाळ निघलं. नक्कीच तू पायलट होणार आहे चिव. आणि इमान उडवणार आहे. पप्पाच्या घरानं उडवणार ना. वरचे पप्पाच्या घराचे कौलं नाहीत ना पाडायचे. नाही पाडायचे. टाटा करून जायचा पप्पाला. हा बरं सर्दी झाली ग माझी लेकरं. विमान चालवताना फक्त ते काकाच्या गेली बघून. तसं कर. काकाचा व्हिडिओ बघत बसू नका विमान चालवत. नाही तर तू जायची केरळला आणि माघारी येताना संपायचं डिझेल आणि पुन्हा त्या गावड्या मिस्त्रीच्या घरापाशी पडायचं इमान. ती नव्हतं का मध्ये इमान पडलं ते असंच पडलेलं आहे ना. तर बाय सगळ्यांना झाले माझ्या चिव बरं आणू बरं गप्पा मस्तपैकी. खूप दिवसातून मारल्या गप्पा. तर नक्की सांगा कसा व्हिडिओ वाटला. बाय सगळ्यांना.